आणि प्रयत्न करत असताना आदरणीय अजितदादांनी ज्या दिवशी पालकमंत्री पद स्वीकारलं त्या दिवसापासून धडाकाच लागला. म्हणजे बाप्पा तुम्ही तर खूप भाग्यवान आहात. नांगरलं कोणी, पेरणी कोणी केली आणि कापणीच्या वेळी आमचे बाप्पा आले. बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मुख्यमंत्री महोदय ज्या दिवशी शपथ घ्यायच्या अगोदर पण रेल्वेच्या बैठक लावायचं काम केलं. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला निवडून दिलं. त्याचं काम करण्याचा सालकरी गडी म्हणून मी प्रामाणिक प्रयत्न करतोय. ज्यांच्यासाठी मी परत तिकडे गेले आणि त्यांना मार्गदर्शन करायची संधी मिळाली ते खासदार बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा तुमचे ते बॅनर बघून मला आठवण झाली आमच्या दबंग खासदाराची. कारण तुम्ही दिले दबंग खासदार, तर दबंग खासदार ज्यांना पहिल्यांदा उपाधी दिली त्या खासदार प्रीतमताई मुंडेंशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत. आदरणीय खासदार आज सोनवणे सर आता बोलतील. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिनानिमित्त बीड जिल्ह्यामधील तमाम बीडवासियांना जो आनंद होतोय त्या आनंदाचा एक भाग म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये अंबळनेर टू बीड पर्यंतच्या रेल्वे मार्गाचं उद्घाटन आणि बीड टू अहिल्यानगर अशा रेल्वे आपली इथून जाणार आहे तिचं उद्घाटन. या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब, बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर असणाऱ्या बीड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष मंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या राज्यसभेच्या खासदार आदरणीय रजनीताई पाटील, व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय धनंजय मुंडेजी, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे आमदार नमिता मुंदडाताई, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे आमदार आदरणीय विजयसिंह पंडित, आदरणीय काळे गुरुजी, विक्रम काळे गुरुजी, सन्मान्य व्यासपीठ रेल्वेचे सर्व अधिकारी, तुमचा आमचा सर्वांचा आनंद आज गगनात मावत नाही अशी परिस्थिती आहे. बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं हा दिन लिहावा अशी परिस्थिती आज आहे. तुमच्या सर्वांच्या चरणी मी पहिल्यांदा नतमस्तक होणार आहे. ज्यावेळेस रेल्वे समितीची कृती समिती म्हणून स्थापन झाली त्यावेळेस कैलासवासी नामदेवरावजी क्षीरसागर, हनुमानजी उपरे, अमोलजी गलदर व सर्व कृती समिती असे विविध स्तरातील व्यापारी असतील, स्वतंत्र सैनिक असतील, दिवंगत सर्व जी काय विविध स्तरामधील सर्व जनतेने एक कृती समिती करून रेल्वेचा लढा उभा केला आणि या लढ्याचं यश आज आहे. तत्कालीन गंगाधरप्पा बुरांडे, केशर काकू, गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या मागणीचं हे फलित आहे. आजपर्यंतच्या काळामध्ये बीड जिल्हा गेली 50 वर्ष रेल्वेची मागणी करत आहे आणि रेल्वे आज आपल्याला प्रत्यक्ष येते. आणि आदरणीय आपले मुख्यमंत्री ज्यांचा धडाकेबाज कामाचा धडाका आहे अशा यांच्या हाताने आज इथं आपल्याला लोकार्पण होत आहे. आदरणीय पालकमंत्री दादांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतोय. आज खरोखरच आनंद वाटेल असा क्षण आहे. रेल्वेच्या गेल्या कित्येक वर्षापासूनची मागणी आज आपली पूर्ण झाली. रेल्वेमध्ये आपल्याला सर्व अहिल्यानगर ते परळीचा सर्व रेल्वे ट्रॅक आणि सर्व लांबी जर विचार केली तर 261 किलोमीटर आहे. त्याच्यापैकी मार्च 2024 पर्यंत 99 किलोमीटर लांबी कंप्लीट झाली. मार्च 2024 पासून आजपर्यंत 67 किलोमीटर लांबी पूर्ण झाली. आणि आज जो टप्पा आहे तो अंबळनेर तो बीडचा आज कंप्लीट होऊन आपल्याला पूर्णस्वाद गेलेला दिसतोय. बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मुख्यमंत्री महोदय ज्या दिवशी शपथ घ्यायच्या अगोदर पण रेल्वेच्या बैठक लावायचं काम केलं. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला निवडून दिलं. त्याचं काम करण्याचा सालकरी गडी म्हणून मी प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि प्रयत्न करत असताना आदरणीय अजितदादांनी ज्या दिवशी पालकमंत्री पद स्वीकारलं त्या दिवसापासून धडाकाच लागला. प्रत्येक गोष्टीला साध्या साध्या गोष्टी आहेत, साध्या साध्या गोष्टीवर सुद्धा आदरणीय दादा लक्ष देऊन आहेत. रेल्वेसाठी जी लाईट लागती, जे सबस्टेशन लागतंय, मी रेल्वेचा ट्रॅक टाकण्याच्या मागे मिटिंगा घेऊन आजपर्यंत रेल्वेच्या GM पासून
चीफ इंजिनियरपर्यंत, मिनिस्टरपर्यंत, बोर्डाच्या अध्यक्षापर्यंत आत्तापर्यंत मी जवळपास 16 मिटिंगा घेतलेल्या आहेत. आणि ही सुद्धा तुम्ही दिलेल्या ताकदीच्या जोरावर सर्व जनतेचे आभार मानायचे आहेत. आणि त्या बैठकामधून काय फलित झालं तर आपली रेल्वे आजपर्यंत आपल्याला इथं आलेली आहे. याच्यामध्ये सर्व महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन 50-50% हिस्सा अशा एक या पद्धतीची ही रेल्वे जी महाराष्ट्रामध्ये 4 मार्ग चालू आहेत त्याच्यातला हा एक मार्ग आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या सरकारने अर्धा हिस्सा द्यायचं कबूल केलं आणि तत्कालीनचे रेल्वे मंत्री असतील लालू प्रसाद यादव आणि शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी दोघांनी संयुक्तरित्या त्यावेळेस मंजुरी दिली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात 12च्या नंतर झाली. 12ला निधी दिला आणि निधी दिल्याच्या नंतर आदरणीय दादा आल्यापासून निधी कमी पडत नाही. मुख्यमंत्री महोदय पूर्ण निधी देतात. हे सर्वांचं अगदी ताकदीनं आपल्या सर्वांच्या मागे राहायचं काम आदरणीय सर्व जर करतात. मी एकच सांगेल, संसदेच्या सर्व आदरणीय रेल्वे मंत्री असतील यांना भेट घ्यायची असेल, मी प्रत्येकापर्यंत जाऊन आपण काम करायचा प्रामाणिक प्रयत्न केला. या रेल्वे मार्गावर आणखी काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या मागण्या आहेत, आपल्या जिल्ह्यामध्ये 10 ठिकाणी नवीन रेल्वे ओव्हरब्रिज आहेत, अंडरपास लवकरच सुरू होतील. बीड शहरामध्ये सर्वात जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे, बीडला जो बार्शी नाक्यावर रेल्वे स्टेशनची सर्वांची मागणी होते ते आज आपल्याला इथं होत आहे. पण तिथल्या रेल्वे स्टेशनला सुद्धा थांबा देण्यासाठी रेल्वे मंत्र्यांनी आपल्याला आश्वासन दिलंय आणि तिथं थांबा देण्यासाठीची प्रक्रिया GM साहेबांच्या मार्फत प्रस्ताव आपला गेलेला आहे. त्याच्यामुळे ते पण सर्वांची मागणी पूर्ण होईल. मी तुम्हाला एकच सांगणार आहे थोडक्यामध्ये, जास्त काही न बोलता, बीडचं आपल्याला या रेल्वेचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर माझ्या विद्यार्थी मित्राचं असेल, माझ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला मुंबईपर्यंत न्यायचं असेल, माझ्या सर्व तमाम गोरगरीब जनतेला जाण्यासाठी, सर्व मध्यवर्गीयाला जाण्यासाठी ही रेल्वे आज सुरू झालेली. पण याच्यावर थांबायचं नाही. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दादांना माझी विनंती आहे की आम्हाला हाय स्पीड रेल्वे लवकर चालू झाली पाहिजे आणि याच्यासाठी जी आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागते त्याचे सबस्टेशन, आपल्याला 2 सबस्टेशन आहेत, त्याच्यातलं एक सबस्टेशन आष्टीला होते आणि दुसरं शिरसाळ्याला होणार आहे. पण मलाही ज्यावेळेस रेल्वेचा आढावा घेतो त्यावेळेस माहीत नव्हतं की लाईट लागती. कारण माझं स्वप्न होतं की ज्यावेळेस फेब्रुवारीला ही रेल्वेचा ट्रॅक कंप्लीट झालाय, फेब्रुवारीपासून उद्घाटनाला आपल्याला आजपर्यंत लागलं, त्याचं कारण असं होतं की लाईट नव्हती. आणि मला वाटत होतं की 1 मे या आपल्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्त आपल्या रेल्वेचं उद्घाटन व्हावं, पण त्या दिवशी लाईट नसल्यामुळे रेल्वे झाली नाही. पण दादांची इच्छाशक्ती 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी करायची होती आणि आमचंही स्वप्न आज पूर्ण होणार होतं. आजही लाईट नाही, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या ताकदीवर त्यांनी डिझेल इंजिन दिलं आणि आमच्या रेल्वे बोर्डानं सुद्धा ॲक्सेप्ट केलं आणि डिझेल इंजिनवर आपली रेल्वे चालणार आहे. आणि पुढचं स्वप्न आपल्याला लवकरात लवकर 21-22 टावर आष्टीला बसण्या, प्रत्येक टावरपर्यंत जायचं काम तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं केलं आणि याच्यात सगळ्याचं फलित म्हणून आपल्याला ही आजचा दिवस दिसतोय. मी जास्त काय बोलणार नाही. मुख्यमंत्री महोदय आणि दादा, तुम्ही दोघंही तिजोरीचे मालक आहात. माझी एकच विनंती आहे, आम्ही एक नवीन रेल्वे मार्गासाठी आणखी एक 9 करोड रुपयाचा निधी केंद्राकडून टाकून घेतला, जी सोलापूर ते संभाजीनगर, म्हणजे आज आपल्याला आमच्या धाराशिवपासून येडशीपर्यंत झालेले तुळजापूर, तिथून पुढच्या रविल मार्गासाठी जर आमची फिजिबिलिटी नाही आली तर याच धर्तीवर आपण आणखी आमचा महाराष्ट्र शासनाचा हिस्सा देण्याची शिफारस करा. मी दादा आपल्याला DPTCत बोललो होतो, तशा पद्धतीने आपण पत्र द्यायचं आश्वासन दिलं. मुख्यमंत्री महोदयाने माझी विनंती आहे की आपण असं कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. बाकी भरपूर आहे, पण मान्यवर बोलणार आहेत. मी एकच 2 मागण्या, आदरणीय दादा आणि मुख्यमंत्री, आपल्याला कधी दोघं एका स्टेजवर भेटायचे मला माहीत नाही, पण आदरणीय दादांचं धडाकेबाज काम करणं, पुण्याचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांना ओळखतं अशा दादांचं धडाकेबाज काम करणं बीडमध्ये करत असताना त्याच पद्धतीनं करतायत असं म्हणलं तरी हरकत नाही. आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय, नागपूरचं जे तुम्ही धडाकेबाज काम करता ती जरा आमच्या बीडला द्या. आमची एकच मागणी आहे, ज्या पाण्यासाठी तुम्ही वारंवार मराठवाड्याचा जे अंशाचं याच्यासाठी बोलताय, पण मराठवाड्याला पाणी देण्यासाठी दादा वरचं पाणी उजनीत आणायचं का, आज पण मला वाटतं सकाळी मुख्यमंत्री महोदयांनी कुठेतरी बोलले. त्याच्यासाठी मी मागच्या काळात सुद्धा 25 TMCचं पत्र आपल्याला दिलं की आम्हाला 25 TMC पाणी तरी मांजरे ताना आणि मांजरीहून मांजर सुंब्याला टाका, माझ्या जिल्ह्याच्या प्रत्येक भागात जाते आष्टी तालुका वगळता. याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आणि माननीय दादांनी आम्हाला मदत करावी एवढी आमची हात जोडून विनंती आहे. ही जर कराल, आणि दानसूर मुख्यमंत्री आहेत, दादाचं तर काय नाही धडाकाच आहे, त्याच्यामुळे दादा या सर्व गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बोलताना का टाळलं माहीत नाही, पण मुख्यमंत्र्यांनी दादांनी बोलायला संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार आणि तुमच्या जनतेचे सर्वांचे आभार की माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीला आदरणीय मुख्यमंत्र्याच्या शेजारी बसायचा मान म्हणजे तुमचा सर्वांचा मान आहे एवढं सांगतो. मला माझा हा मान नाही, मला कधी खासदाराचं स्वप्न दादा पडलं नव्हतं, पण सर्वांच्या कृपेने मी खासदार झालो, त्याच्या तुमचाही वाटा आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. माझ्यासारख्या एका
शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीला आदरणीय मुख्यमंत्र्याच्या शेजारी बसायचा मान म्हणजे तुमचा सर्वांचा मान आहे एवढं सांगतो. मला माझा हा मान नाही, मला कधी खासदाराचं स्वप्न दादा पडलं नव्हतं, पण सर्वांच्या कृपेने मी खासदार झालो, त्याच्या तुमचाही वाटा आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. अहिल्यानगर बीड परळी या 261 किलोमीटर रेल्वे प्रकल्पातील अहिल्यानगर बीड रेल्वेचा आज शुभारंभ होत आहे. या शुभारंभाला मंचावर उपस्थित या राज्याचे अत्यंत कष्टाळू आणि कर्तृत्वान मुख्यमंत्री, ज्यांच्याशिवाय ही रेल्वे शक्य झाली नसते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस. मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री, मी आधी त्याचा मान देत आहे अजितदादांना, आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री, ज्यांच्या पुढाकाराने हे उद्घाटन आता प्रत्यक्षात उतरत आहे. मंचावर ज्यांनी मार्गदर्शन केलं, ज्यांच्यासाठी मी परत तिकडे गेले आणि त्यांना मार्गदर्शन करायची संधी मिळाली, ते खासदार बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा, तुमचे ते बॅनर बघून मला आठवण झाली आमच्या दबंग खासदाराची. कारण तुम्ही लिहिले दबंग खासदार, तर दबंग खासदार ज्यांना पहिल्यांदा उपाधी दिली त्या खासदार प्रीतमताई मुंडेंशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. आमच्या मोठ्या भगिनी खासदार रजनीताई पाटील, ज्यांना पहिल्यांदा खासदारकीची भाजपची उमेदवारी दिली होती, तेव्हा मी 17 वर्षाची होते, मी त्यांचा प्रचार करत होते आणि बीड जिल्ह्यात रेल्वे आणू अशा प्रकारचे भाषणे आम्ही तेव्हा केलेले, ते आज प्रत्यक्षात उतरत आहेत. मंचावर उपस्थित माझा बंधू, जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आमदार धनंजय मुंडे. खरं तर धनंजय मुंडे यांनी पण मागणी केली देवेंद्रजींना, ते स्वतः मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात सांगतील. मंचावर उपस्थित आमदार नमिताताई मुंदडा, मंचावर उपस्थित आमदार विजयसिंह पंडित, आमदार विक्रम काळे, माजी आमदार भीमरावजी दोंडे, केशवरावजी आंधळे, संजय दौंड, समोर बसलेले योगेशजी क्षीरसागर आणि सर्वच मान्यवर. मी सर्वांचं नाव घेऊन आमच्या समीर काजी अध्यक्ष वक्फ बोर्डाचे, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आणि राम कुलकर्णी, आमचे जिल्हाधिकारी, CEO आणि सेंट्रल रेल्वेचे धरमवीरजी मीना, सर्व मंचावर उपस्थित सर्व रेल्वेचे आलेले अधिकारी आणि समोर उपस्थित माझ्या बीड जिल्ह्यातील या पावसामध्ये, पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सगळीकडे अतिवृष्टी झाली असताना देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी, सशक्त स्वस्थ नारी सशक्त परिवार या कार्यक्रमासाठी आणि आमच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या उद्घाटनासाठी, शुभारंभासाठी उपस्थित माझ्या बीड जिल्ह्याची बहादर जनता, दोन्हीकडून एकदा टाळ्या होऊ द्या. जे जे या रेल्वेत बसणार आहे त्यांना या रेल्वेसाठी कोणाचं योगदान किती हे पूर्णपणे माहीत आहे. मी श्रेयाच्या विषयामध्ये जाणार नाही, कारण मी या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून 5 वर्ष काम केलं असलं तरी अखेरच्या श्वासापर्यंत या जिल्ह्याची पालक म्हणूनच या जिल्ह्याची भूमिका. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये अगदी स्वतः केशर काकू क्षीरसागरांपासून ते आता बजरंग बाप्पा सोनवणेंपर्यंत सगळ्यांनी योगदान दिले असं म्हणण्याचा मोठेपणा मुंडे साहेबांच्या संस्कारात असल्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. मी आदरणीय CM साहेबांना म्हणलं, एक वेळ माझं नाव नाही घेतलं तरी चालेल, पण आमच्या प्रीतमताईचं नाव आवर्जून याच्यामध्ये घ्या. 10 वर्ष ही रेल्वे प्रत्यक्षात उतरली. म्हणजे बाप्पा, तुम्ही तर खूप भाग्यवान आहात. नांगरलं कोणी, पेरणी कोणी केली आणि कापणीच्या वेळी आमचे बाप्पा आले. पण आम्हाला आनंद आहे की तुम्ही रेल्वेला आणखी विकासाकडे नेण्यासाठी प्रयत्न करतात. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याशिवाय राहणार. मला आठवतं, जेव्हा मी रजनीताईंच्या प्रचाराचा उल्लेख केला, आम्ही प्रचार करत असताना 16-17 वर्षाची मी जायचे, छोटे छोटे 10-20 लोकांच्या समोर भाषण करायचे. तेव्हा मला वाटायचं रेल्वे काय आहे, कारण आमच्या परळीमध्ये रेल्वे होती. रेल्वे बीड जिल्ह्याच्या आर्थिक उन्नतीसाठी किती आवश्यक आहे हे मला गोपीनाथराव मुंडे साहेबांनी समजावून सांगितलं. आणि जेव्हा ते खासदार झाले
मुंडे साहेब 2009 मध्ये खासदार झाले. तोपर्यंत 2009 पर्यंत अख्ख्या जेवढे वर्ष झाले फक्त 64 कोटी कुठे लँड ॲक्विजिशनसाठी, कुठे अधिकाऱ्यांच्या कुठल्या सर्वेसाठी वगैरे आले होते. पण मुंडे साहेब जेव्हा खासदार झाले तेव्हा पहिल्यांदा मुंडे साहेबांनी मोठा निधी या रेल्वेसाठी आणला आणि केवळ मुंडे साहेबांच्या काळामध्ये म्हणजे 2010 ते 14 मध्ये जवळपास 450 कोटी रुपयाचा निधी रेल्वेसाठी विरोधी पक्षातले खासदार असून देखील आणि मुंडे साहेबांनी त्यावेळी त्यांचे मित्र असणारे आणि राज्याचे नेता असणारे जेव्हा मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख होते तेव्हा त्यांना सांगितलं की आपण दोघेही मराठवाड्यातले आहोत आणि मराठवाड्याच्या विकासासाठी, बीड जिल्ह्याचा मागासलेला जिल्ह्याच्या विकासासाठी आपण जर निर्णय केला की राज्य शासनाने पैसे दिले अर्धे आणि केंद्र शासनाने तर हा रेल्वे मार्ग पूर्ण होईल. आणि तेव्हा त्यांनी त्याला तत्वता मान्यता दिली. पण खरं त्याला स्वरूप कोणी दिलं तर ते आत्ताचे आमचे विद्यमान मुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी टाळ्या हात वर करून, ज्याला बीड जिल्ह्याचा स्वाभिमान आहे, ज्याला बीड जिल्ह्याच्या रेल्वेची कदर आहे, त्यांनी हात वर करून टाळ्या वाजवून आदरणीय देवेंद्रजी यांचे आभार मानले पाहिजे. 2014 मध्ये मुंडे साहेब मंत्री बनून केवळ 6 दिवस जगले. या जिल्ह्यामध्ये जीवित रूपात येऊ शकले नाही. आज त्यांची आठवण मला काय तुम्हाला प्रत्येकाला येते. सगळ्यांना, जे बाप्पांना टाळ्या मारतायत त्यांनाही येते, जे मला टाळ्या मारतात त्यांनाही येते. कारण मुंडे साहेबांच्या नावाविषयी कोणाच्या मनात किंतु परंतु कधीच नाही. मुंडे साहेबांनी या रेल्वेच्या त्यांच्या जाण्यानंतर आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम होते, त्यांच्याही मनापासून आभार टाळ्या वाजवून सगळ्यांनी व्यक्त केले पाहिजे. त्यांनी मुंडे साहेब 3 जून 2014 वारले. 2 जून 2015 त्यांनी मीटिंग घेऊन स्पेशल पर्पज व्हेकल जाहीर केली. यामुळे 50% राज्य शासन आणि 50% केंद्र शासनाने एका झटक्यात 2600 कोटी सुमारे मंजूर केले आणि आमच्या देवेंद्रजींनी तात्काळ 2015 मध्ये 292 कोटी रुपये एका झटक्यात रेल्वेसाठी दिले. त्यानंतर मधला एक वर्ष फक्त 29 कोटी आले. बाकी सतत म्हणजे त्यांनी ती तजवीज करून ठेवली. जसं एखाद्या आईवडील आपल्या मुलासाठी चांगला व्यापार उद्योग उभा करतात आणि मग मुलाला ते पुढे नेण्यासाठी सोपं होतं, तसं या सगळ्यांनी तजवीज करून ठेवली आणि म्हणून आता ही रेल्वे परिपूर्ण आपल्याला बघायला मिळते. आम्ही यांचा ट्रायल रन घेतला होता तेव्हा देवेंद्रजी फडणवीस तेव्हाही होते आणि तेव्हा प्रीतमताई खासदार उपस्थित होत्या, रावसाहेब दानवे तेव्हा रेल्वे मंत्री होते. आपल्या या रेल्वेच्यासाठी आम्ही सुरेश प्रभूंचे खास आभार मानण्यासाठी त्यांना 12 डिसेंबरला परळीला बोलवून त्यांचा सत्कार केला होता आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या रेल्वे मंत्री पदाच्या काळात भरभरून मदत केली. पियुष गोयलांनी मदत केली, दानवे साहेबांनी मदत केली आणि मोदीजींच्या संकल्पनेतून एक अक्षरशः म्हणजे 2 जूनला 3 जूनला मुंडे साहेबांची पुण्यतिथी होती आणि 2 जूनला हे मंजूर झालं. याबद्दल देवेंद्रजींचे कोटी कोटी आभार मानते. आज दादा पालकमंत्री आहेत आणि दादांच्या कामाचा सगळ्यांना सपाटा माहिती आहे, त्यांची पद्धतही माहिती आहे. दादांनी तर आज सकाळी 6 वाजताच उद्घाटन केलं म्हणे. हो दादा, तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये दर आठवड्याला या सगळ्यांना सकाळी लवकर उठायची सवय लागून जाईल. 6 वाजताच हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. पण दादा थोडं मी पण तुमच्यासारखं केलं. 7 वाजताच मी आज पूरग्रस्तांसाठीचा दौरा केला. म्हणजे याच कामाने जर कोणी पुढे गेलं तर या जिल्ह्याच्या विकासाला आपण कुठेही गालबोट लागणार नाही. मी या जिल्ह्याच्या पालकमंत्री होते, ग्रामीण विकास मंत्री होते, तेव्हा या जिल्ह्यात दादा एकही पंचायत समिती नव्हती, जिल्हा परिषदला इमारत नव्हती. सगळ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ग्रामीण विकास मंत्री झाल्यावर झाल्या. बघा, स्वातंत्र्य मिळवून एवढ्या वर्षानंतर आमच्याकडे साधे पंचायत समितीची इमारत स्वतःची नव्हती, त्या केल्या. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून आम्ही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला जन्म दिला आणि एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 1900 किलोमीटर रस्ते हे आम्ही 5 वर्षामध्ये ग्रामीण रस्ते पूर्ण केले. जे प्लॅनवर नव्हते ते सुद्धा रस्ते पूर्ण केले. आणि दादा तुम्हाला आवडेल की थर्ड पार्टी ऑडिट केलंय. कुठलंही बोगस 1 रुपयाचं बिल त्या काळात आम्ही उचलू दिलं नाही. सगळ्या कामाचं थर्ड पार्टी ऑडिट हे केलेलं आहे. त्यामुळे आमचा बीड जिल्हा हा डोंगर दऱ्यातला बीड जिल्हा आहे, डोंगर कपारीतला आहे, ऊसतोड कामगारांचा आहे, कष्टकऱ्यांचा आहे, पण स्वाभिमानी माणसांचा देखील हा बीड जिल्हा आहे. आणि खूप कष्टात राहिलो पण कधीही बीड जिल्ह्याच्या लोकांनी आपला स्वाभिमान कधीही गहाण टाकला नाही. आज बीड जिल्ह्याच्या विकासामध्ये
देशात आमचं सरकार, मोदीजींचं सरकार, राज्यात आमचं महायुतीचं सरकार, स्वतः देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, हा सुवर्ण योग आहे. त्यामुळे जे जे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक आहे ते करायचं आहे. त्याच्यात पुन्हा दुधात साखर म्हणजे स्वतः दादा हे आपले पालकमंत्री आहेत. नुसते दादा पालकमंत्री आहेत त्याचं काही महत्त्व नाही, दादा वित्तमंत्री आहेत. त्यामुळे सर्वांनी दादा थोडं तुम्ही आम्हाला बारामतीपेक्षा जास्त म्हणणार नाही, पण तेवढं तरी आम्हाला आर्थिकदृष्ट्या आपण शक्ती द्या. म्हणजे हा बीड जिल्हा कसं आहे, प्रगत जिल्ह्यामध्ये राजकारण करणं सोपं आहे. जे ऑलरेडी माणसं शिकलेले आहेत, पुढे गेलेले आहेत, व्यवहार आहे, पैसा आहे, आज मुंबई आहे, पुणे आहे, या ठिकाणचं राजकारण वेगळं आहे. पण हे डोंगर कपाऱ्यातले लोक आधीच पैशानी, त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही, त्यांच्याकडे रोजगार नाही, अशा ठिकाणी काम करून उभा करणं जिल्हा सोपं नव्हतं. पण रेल्वे आली, आम्हाला नितीनजी गडकरी यांनी 10,000 कोटीचे राष्ट्रीय मार्ग दिले. त्यामुळे या बीड जिल्ह्यामध्ये आता लोक उद्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने सुद्धा बघू शकतात, कारण आता कोणी आपल्याला अडवू शकणार नाही. पाण्याचाही प्रश्न बऱ्याच अंशी देवेंद्रजी फडणवीस यांनी मार्गी लावण्याचा निश्चय केलेला आहे आणि तो नक्कीच मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्या सर्वांना आज रेल्वेमध्ये बसून, आपण एकदा तरी जा, रेल्वेमध्ये बसून जा. आता कोणी कोणी जा, नवीन लग्न झाले, नवरा बायको जाऊन रेल्वेपर्यंत जाऊन नगरला जा, काहीतरी खाऊन पिऊन बायकोला फिरवून आणा. कोणी आपल्या आईवडिलांना घेऊन जा नगरपर्यंत आणि ह्या रेल्वेला अभिमानाने बघा, स्वाभिमानाने बघा. श्रेयवादाने याला बघायची गरज नाही. आता अमोल गलदरचं नाव घेतलं, आता ह्या सगळ्या पोरापोरास तो नाही आहे, पण ह्या मुलांनी सुद्धा हे आंदोलन उभं केलेलं आहे. अनेक लोकांची नावं घेता येतील, मी वेळेअभावी घेऊ शकणार नाही. अनेक पत्रकार त्याच्यामध्ये आहेत, अनेक सामान्य नागरिक आहेत. पण हे भाग्य आहे की मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि मोदीजींनी राज्याचा प्रचार बीडमधून सुरू करून इथे शब्द दिला. ते रेकॉर्डवर वाक्य आहेत की गोपीनाथ मुंडे का ये सपना मैं पूरा करूंगा, बीड जिल्हे को मैं रेल्वे जरूर दूंगा. आणि त्यामुळे आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ह्याचं लोकार्पण होतं आहे, शुभारंभ होतं आहे. याबद्दल परत एकदा आनंद व्यक्त करते आणि दोन्ही नेते म्हणजे आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगते की तुम्ही कृपादृष्टी बीडवर वित्तीय बाबतीत ठेवा. इथे एकही या भागामध्ये काम चुकीचं होऊ दिलं जाणार नाही याची खात्री आम्ही सर्व देऊ आणि आमच्या बीड जिल्ह्याचं सुजलाम सुफलाम होऊन नाव हे चांगल्या परीने राज्यात घेतलं जाईल असं काम करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद मॅडम आपल्या मार्गदर्शनाबद्दल. आता मी माननीय उपमुख्यमंत्री. तब्बल 40 वर्षांनी बीड पासून अहिल्यानंतर रेल्वे धावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मंत्री पंकजा मुंडे आणि बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या उपस्थितीत रेल्वेचं उद्घाटन करण्यात आलंय. मात्र या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक म्हणजेच पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यातील श्रेयवादाची लढाई स्पष्ट दिसून आली. वास्तविक या रेल्वे प्रकल्पाची मागणी 1983 पासून म्हणजेच आजपासून 42 वर्षापासून गोपीनाथ मुंडे करत होते. त्यांच्या विधानानंतर 11 वर्षांनी रेल्वे धावली. त्यामुळे या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यावर जोरदार टोला लगावला. परळी बीड अहिल्यानगर हा 261 किलोमीटरचा रेल्वे प्रकल्प आहे. यातील बीड ते अहिल्यानगर या पहिल्या टप्प्यातील रेल्वे मार्गाचं 17 सप्टेंबर रोजी उद्घाटन झालं. यावेळी पंकजा मुंडे यांनी श्रेयवादाच्या विषयात जाणार नाही असं म्हणत श्रेयवादाचा मुद्दा उपस्थित केला आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर जोरदार टीकाही केली. बाप्पा, तुम्ही खूप भाग्यवान आहात. नांगरलं कोणी, पेरलं कोणी आणि कापणीच्या वेळी आमचे बाप्पा आले. या शब्दात पंकजा मुंडे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांना लक्ष्य केलंय. तसेच केशर काकू क्षीरसागरापासून बजरंग बाप्पा सोनवणेपर्यंत सगळ्यांनी या रेल्वेसाठी योगदान दिलं असलं तरी मी सीएम साहेबांना सांगितलंय की एक वेळ माझं नाव घेऊ नका, पण आमच्या प्रीतमताईचं नाव आवर्जून घ्या, कारण 10 वर्षांनी त्यांनी रेल्वे सुरू केली. बीड अहिल्यानगर रेल्वेच्या उद्घाटनासाठी मुंडे आणि सोनवणे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर गोपीनाथ मुंडे अमर रहे अशा घोषणा मुंडे समर्थकांनी दिल्या, तर दबंग खासदार असे फलक खासदार बजरंग सोनवणे समर्थकांनी उंचावले. त्यामुळे व्यासपीठावर खडाजंगी होईल असा अंदाज सर्वांना होता. तर पंकजा मुंडे यांनी भाषणात दबंग खासदार या फलकांचा समाचार घेतला. तुम्ही लिहिलंय दबंग खासदार, मात्र दबंग खासदार म्हटलं की आठवण येते प्रीतमताई मुंडेची. त्यांचा हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकला नाही असं पंकजा मुंडे यांनी ठणकावून सांगितलं. तसेच बाप्पा, तुम्ही खूप भाग्यवान आहात. नांगरलं कोणी, पेरलं कोणी आणि कापणीच्या वेळी आमचे बाप्पा आले असा टोला पंकजा मुंडे यांनी भर सभेत अजित दादा आणि धनंजय मुंडे याच्या समोर बजरंग बाप्पा सोनवणे यांना लगावलाय. दरम्यान बजरंग सोनवणे यांनी भाषणाची संधी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. तर मी परतल्याने तुम्हाला भाषणाची संधी मिळाली असं पंकजा मुंडे व्यासपीठावरून म्हणाल्या.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडची रेल्वे गोपीनाथ मुंडे यांना अर्पण करत असल्याचं नमूद केले. तर अजित पवार यांनी शक्ती प्रदर्शनावरून सर्वांना खडेबोल सुनावले. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.